गुरुपादाब्जं जननी जनकस्तथा तत्त्वोपदेशकर्तारं नत्वा भक्तिपुरःसरं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। परम पूज्य प्रातस्मरणीय सच्चिदानंद घनस्वरूपी जगद्गुरु सिद्धार्थ स्वामीजींच्या दिव्य चरणी नतमस्तक होऊन त्यांचे स्वरूप श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री विभूषित आम्हा सर्वांचे आत्मोद्धारक सद्गुरू अप्पाजींच्या पावन चरणी गिरिदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांच्या हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून प्रिय बंधूंनो, आपण विचार सागर मधील विचार चंद्रोदय मधील अथ पंचदश कला प्रारंभ शेवटचा जो कला आहे 15 कला, जसे आपण सुरुवात कशी केली होती या ग्रंथाची विचार चंद्रोदयाची सांगितलं होतं की जसं चंद्र कलेने वाढतो आणि पूर्ण चंद्र होतो तसं प्रत्येक कलाचं अध्ययनानंतर ब्रह्म आत्माबद्दल आपला जो विचार आहे तो विचार रूपी चंद्र वाढत वाढत आज पूर्ण चंद्र होणार आहे, विचाराचा पूर्ण चंद्र। तर पंचदश कला प्रारंभ 15 कलाचा नाम आहे वेदांत प्रमेय पदार्थ वर्णन। वेदांत प्रमेय, वेदांत सगळ्यांना तरी माहित आहे। वेदांत म्हणजे काय? वेदाचा जो अंतिम भाग आहे त्याला वेदांत म्हणतात, उपनिषद। प्रमेय म्हणजे प्रमा, प्रमेय, प्रमाण, प्रमाता, हे सगळे शब्द आहेत। हे सगळे ज्ञान ज्या वस्तूचं होतं त्याला प्रमेय म्हणतात। वस्तू, वस्तू म्हणजे प्रमेय, विषय। प्रमा म्हणजे त्या वस्तूचा ज्ञान, प्रमाता म्हणजे ज्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं तो, प्रमाण म्हणजे ज्या वस्तूने ज्ञान होतो तो प्रमाण। काय? तर इथे प्रमेय, वेदांत प्रमेय पदार्थ वर्णन म्हणजे काय? वेदांताचा सिद्धांत जो ब्रह्म सांगत आहे त्या ब्रह्म तोच वस्तू आहे, त्या ब्रह्माचं वर्णन या कालामध्ये होणार आहे। तर त्या प्रमेयवर 174 टिप्पणी आलं। काय सांगतो? वेदांत शास्त्र रूप प्रमाण से जन्य जो यथार्थ ज्ञान सो प्रमा है। म्हणजे काय? वेदांत शास्त्र आहे, हा शास्त्र काय कुठला आहे? वेदांत शास्त्र आहे। या म्हणजे इथे रूप पाहायला काय कारण आहे? कर्ण, कर्ण, प्रमाण, प्रमाण काय आहे? डोळे, डोळे प्रमाण आहे, हो की नाही? तसं ब्रह्म जाणण्यासाठी काय प्रमाण आहे? शास्त्र प्रमाण आहे, वेदांत शास्त्र प्रमाण आहे। तेच सांगत आहेत वेदांत शास्त्र रूप प्रमाण से। म्हणजे इथे कुठे प्रमाण एकूण शास्त्रामध्ये भरपूर प्रमाण आहेत। काय? प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, शब्द प्रमाण, अभाव, अभावचं पण एक आहे। नाही नाही नाही, प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे या इंद्रियाने जे काही होणार आहे ज्ञान ते प्रत्यक्ष प्रमाण होतं। अनुमान प्रमाण म्हणजे दिसत नाही, जसं दूर कुठेतरी धूर निघालेला आहे,
काय त्या धूळवरून काय अनुमान करतो आपण? आग लागली. यत्र यत्र धूमा तत्र तत्र वन्नी. याला अनुमान. अर्थापत्ती प्रमाण. अर्थापत्ती म्हणजे काय? व्यक्ती दिवसा जेवत नाही पण लठ्ठ आहे. तो दिवसा अजिबात जेवत नाही पण लठ्ठ आहे. मग न जेवणारा व्यक्ती लठ्ठ असू शकत नाही. मग इथं अर्थस्य आपत्ती, आपत्ती येत आहे. मग आपण काय अनुमान काढू? रात्री जेवतो, याला अर्थापत्ती प्रमाण. पुढे प्रत्यक्ष अनुमान. उपमान. उपमान म्हणजे उपमान प्रमाण म्हणणे काय? तिसरा उपमान प्रमाण. उपमान म्हणजे आता गाय कोणी पाहिलंच नाहीये, मग त्याला ते जंगलातली गाय पाहिल्यानंतर अशी गाय असते, ते पाहिल्यानंतर याचं आठवण होतं की नाही? मग ते पाहिल्यानंतर याच्यासारखा चंद्रमुखी, चंद्रासारखं मुख आहे म्हणजे काय? सुंदर आहे. किंवा मांजर पाहिला, मांजरीच मोठा म्हणजे असं त्याच्यासारखा, याच्यावरून त्याचा अनुमान करणे त्याला उपमान. अर्थापत्ती तरी आता सांगितलं. शब्द प्रमाण म्हणजे शब्दाने ज्या वस्तूला आपण कळवतो, इथं नाहीये, शब्दाने कळवू शकतो आपण, ते शब्द प्रमाण. आणि शेवटी अनुपलब्धी प्रमाण म्हणणे. अनुपलब्धी म्हणजे काय? इथे घागर नाहीये, मडकं नाहीये. हे पण प्रमाण आहे की नाही? अनुपलब्धी नाहीये हेच प्रमाण आहे. असे एकूण 6 प्रमाण आहेत शास्त्रामध्ये. आता हे ब्रह्म जो आहे तो कशाने जाणतो? शब्द प्रमाण. शब्द प्रमाणाने ब्रह्म जाणू शकतो. शब्दाला पण नाही, त्याचं चिंतन विचारसागरमध्ये येईल. कुठल्याही प्रमाणाला हा विषय होणारा नाहीये. ब्रह्म कुठल्याही प्रमाणाला विषय होत नाही, परंतु ते पद्धतीने प्रकाराने ते पुढे येईल. इथे काय सांगत आहेत? वेदांत शास्त्र रूप प्रमाण से जन्य जो यथार्थ ज्ञान जो प्रमाण आहे. यथार्थ म्हणजे काय हो? जसं आहे तसं कळणं, त्याला यथार्थ. हो की नाही? प्रमाज्ञान, भ्रमाज्ञान, रज्जूचं ज्ञान होणे म्हणजे यथार्थ ज्ञान, त्याला काय म्हणतात? प्रमा म्हणतात. पण रज्जूमध्ये सापाचं ज्ञान भ्रमज्ञान. तसं इथे यथार्थ ज्ञान. कशामुळे? वेदांत शास्त्र रूपी शब्द प्रमाणाने जो ब्रह्माचं ज्ञान होतो, यथार्थ ज्ञान होतो, त्याला प्रमा म्हणतात. पुढे ता प्रमा से जानने योग्य जो पदार्थ सो प्रमेय है. त्या ज्ञानामुळे ज्या वस्तूचं ज्ञान होतो, प्रमामुळे ज्या वस्तूचा ज्ञान होतो त्याला प्रमेय. प्रमाणाने ज्याचं ज्ञान होतो त्याला प्रमेय म्हणतात. कळत आहे का? नेत्राने आपल्याला रूपाचं ज्ञान होतो, त्यामुळे नेत्र प्रमाण झालं, ते रूप जे आहे ते प्रमेय झालं. तेच सांगत आहे तिथे, प्रमाणे ज्या वस्तूला आपण जाणतो, जाणणे योग्य आहे, त्याला काय म्हणायचं? प्रमेय. तिनका यहाँ कथन है, याते इस पंचदश कला के विचारते प्रमेयगत संशय की निवृत्ती हुए. या ग्रंथाचं प्रमेय काय? ब्रह्म आत्माचं एकत्व. हेच चाललंय ना आपलं. ब्रह्म आणि आत्मा एकच आहे हे कळाल्यानंतर मोक्ष होतो. मग ते हेच काय? प्रमेय आहे. या ग्रंथाचा विषय काय आहे? ब्रह्म आणि आत्माचे एकत्व. मग ते कशामुळे होतो? या कलामधील जे विचार आहेत ते चिंतन केल्यामुळे प्रमेयगत संशय दूर होतो. म्हणजे काय? ब्रह्म आणि आत्मा एकच आहे का? आहे का? माहित नाही. आता माहित व्हायला पाहिजे. 15वा कला चालू आहे. सुरुवातीला जेव्हा सुरू झाला त्यावेळेस ब्रह्मा वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे, मी वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे,
ते वेगळं आहे, हे वेगळं आहे, ही बुद्धी होती की नाही? अनुभव नाही आपल्याला अजून, पण शब्दानुसार ब्रह्म आणि आत्मा एकच आहे. तर ते या कलामध्ये ह्याचा विचार झाल्यानंतर प्रमेयगत संशय म्हणजे ब्रह्म आणि आत्मा एक आहे की नाही हे जे संशय आहे तो संशय दूर होतो. पुढे सांगतात प्रमेयगत संशय का कथन हमारे किए बालबोधिनी टीका सहित बालबोधन नामक ग्रंथ के नवम उपदेश विषय किया है तहा देख लेना. म्हणजे हे प्रमेयगत संशय बद्दल विशेष माहिती बालबोध म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये आम्ही विशेष रूपाने दिलेला आहे असं सांगितले. तर पुढे प्रश्नावर जाऊ आपण. 337वा प्रश्न, मोक्ष का स्वरूप क्या है? मोक्षाचं स्वरूप काय हो? पहिला कला हो, परमानंद. बस परमानंद. बघा 15 कलामध्ये पहिला कला विचार म्हणजे आता हे सगळं रिव्हिजन त्या पूर्ण आतापर्यंत जे काय शिकलो त्याच्यातून आपण काय प्राप्त करून घेतलो ते सगळं इथे देणार आहे. सर्व दुखों की निवृत्ती और परमानंद की प्राप्ती सो मोक्ष है. हे प्रश्नात सांगितले. टिप्पणीमध्ये काय सांगितले? कर्ता भोक्ता अपने अन्यथा भाव को छोड़ के स्वस्वरूप से स्थिती ही मोक्ष है. तिथं सांगितलं. इथे काय सांगत आहे? तेच आहे, शब्द वेगळे वापरले जातात, तेच आहे. कार्य सहित अज्ञान रूप अनर्थ की कहिए बंधन की निवृत्ति और परमानंद रूप ब्रह्म की प्राप्ति यह मोक्ष का स्वरूप है. कार्य सहित अज्ञान रूप अनर्थ की. अज्ञान हे जसं रज्जूच्या अज्ञानामुळे सर्पचं ज्ञान झालं, ते सर्पामुळे काय काय झालं? भय झालं, हो की नाही? लहान मुलं असलं तर 1 नंबर 2 नंबर झालं, ते परिणाम झालं की नाही? तसं इथं काय म्हणत आहे? कार्यसहित अज्ञान रूप अनर्थ की. मग ते अनर्थ झालं की नाही? रज्जूचं ज्ञान न होता सर्पाचं ज्ञान झालं, भय झालं, अनर्थ झालं. तर तसे इथे कार्यसहित अज्ञान रूप अनर्थ की म्हणजे या प्रपंचाच्या ज्ञानामुळे मी माझ्यामुळे बंधन की निवृत्ती. कशाचं? ह्या सगळ्याचं प्रपंचाचं ज्ञान हे खोटं आहे हे कळून जे इतकं बंधन होतं की नाही, मी शरीर, माझं मन, माझी बुद्धी, माझं घर, माझं हे, माझं ते, हे सगळं जे बंधन आहे हे बंधन सुटतो. कधी? ब्रह्मज्ञान झाल्यानंतर. आणि काय होतो? परमानंद रूप ब्रह्म की प्राप्ती, ब्रह्माची प्राप्ती. फक्त दुःख निवृत्ती होणे मोक्ष नव्हे. दुःख तरी दूर होतच होतो, पण त्याच्यासोबत परमानंद पण प्राप्त होतो, त्याला काय म्हणतात? मोक्ष. पुढे पहा 238वा प्रश्न, तीस मोक्ष का साक्षात साधन क्या है? हे मोक्ष व्हायला पाहिजे तर काय पाहिजे? काय पाहिजे? पहिल्या काळात काय झालं होतं? ब्रह्मस्वरूप को यथार्थ जानना. तिथे म्हणले ना. मग इथे काय सांगतात पहा, ब्रह्म का और आत्मा की एकता का अपरोक्ष ज्ञान मोक्ष का साक्षात साधन है. म्हणजे मोक्ष, आता जसं तुम्ही या रूम मध्ये आला, इथं आत यायला सर्वात डेड एंड काय? हा गेट आहे, हा दरवाजा आहे. म्हणजे इथं आत यायला लास्ट स्टेप हा आहे, इथं यायला ते गेट आहे, ओके नाही? तिथं यायला तुमच्या घरचा दरवाजा आहे, बरोबर? घरच्या दरवाजातून बाहेर यायला पाहिजे, तिथून इथं गेटच्या आत यायला पाहिजे, तिथून हे इथे यायला पाहिजे, असं क्रम आहे की नाही? पण इथं आत यायला अत्यंत जवळचं साधन कुठलं आहे? साक्षात साधन हे दरवाजा आहे, ओके नाही? तसं इथे सांगत आहे मोक्षाला साक्षात साधन काय आहे? ब्रह्म आणि आत्म्याचा एकताचा अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष म्हणजे काय? प्रत्यक्ष ज्ञान जर झालं तर हे मोक्षाचं साक्षात साधन आहे. पुढे काय सांगतात पहा 239, मोक्ष का अवांतर साधन क्या है? अवांतर म्हणजे काय? एक्स्ट्रा, ऍडिशनल. हा, अमुख्य म्हणजे ते
जसं हे साक्षात साधन आहे, ते असाक्षात त्याने अवांतर म्हणा. निष्काम कर्म और उपासनादिक अनेक मोक्ष के अवांतर साधन है. मग इथं यायला पाहिजे म्हणजे गेटमध्ये यायला पाहिजे किंवा गेटमध्ये यायला पाहिजे म्हणजे घरचं गेट ओलांडलं पाहिजे. घरचं गेट ओलांडण्या अगोदर घरचा दरवाजा ओलांडला पाहिजे. हे सगळे मंदिरचा गेट, तुमचा गेट, घरचा दरवाजा, जसे ते इथे यायला अवांतर कारण आहेत. साक्षात कारण हे आहे. तसं इथे निष्काम कर्म, उपासना, जप, तप, जे काय पारायण, दान, जे काय करतो ना ते सगळं, हे सगळे अवांतरमध्ये येतात. 240वा प्रश्न, तिस ज्ञान का विषय क्या है. जे ज्ञान होणार आहे आपल्याला त्याचा विषय काय आहे. आत्मा और ब्रह्म की एकता का ज्ञान का विषय है. तेच करून. प्रश्न 241, आत्मा का स्वरूप क्या है. आत्माचं स्वरूप काय पहा. उत्तर देतात, देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धि, अज्ञान और शून्य से भिन्न, अकर्ता, अभोक्ता, असंग, व्यापक, चेतन आत्मा का स्वरूप है. म्हणजे काय. देह मी नव्हे, इंद्रिय मी नव्हे, प्राण मी नव्हे, मन मी नव्हे, बुद्धी मी नव्हे, अज्ञान पण मी नव्हे आणि शून्य पण नव्हे. मग काय मी. अकर्ता, अभोक्ता, असंग, व्यापक, चेतन सांगितलं. केवळ आत्म्याचं ज्ञान होणं म्हणजे मोक्ष म्हणणारे सांख्यशास्त्र. फक्त आत्म्याचं. फक्त ब्रह्माचं ज्ञान होणं योगशास्त्र. आणि ब्रह्म आणि आत्मा एकत्वाचं ज्ञान होणं वेदांत शास्त्र. असं एक्स्ट्रा लिहून घेतलेलं आहे. 242 प्रश्न काय म्हणतात. ब्रह्म का स्वरूप क्या है. ब्रह्म का स्वरूप क्या है. उत्तर, निष्प्रपंच, असंग, परिपूर्ण और चेतन ब्रह्म का स्वरूप है. ब्रह्म कसं आहे. निष्प्रपंच. निष्प्रपंच म्हणजे प्रपंच नाही आहे त्याच्याकडे. प्रपंच म्हणजे काय. भिन्नपणा, वेगवेगळेपणा, नामरूपपणा, अनित्यपणा, हे सगळं नाही. असंग हा एकटाच आहे. परिपूर्ण सर्वच आहे आणि चेतन आहे. कसं आहे. चेतन स्वरूप, ज्ञान स्वरूप. पुढचा पहा. 243वा प्रश्न, ब्रह्म आत्मा की एकता कैसी है. ब्रह्मा आणि आत्माचं एकत्व कसं म्हणायचं. सच्चिदानंद ऐश्वर्य स्वरूप सदा विद्यमान ब्रह्म आत्मा की एकता है. सच्चिदानंद हे तर माहिती आहे. सच्चित आनंद स्वरूप. ऐश्वर्य स्वरूप. ऐश्वर्य स्वरूप म्हणजे विभूती. जे विभूती योग म्हणून आले पहा. 11वा अध्याय का 9वा अध्याय भगवद्गीतेमध्ये. विभूती म्हणजे दिव्यता. सदा विद्यमान म्हणजे काय. नेहमी राहणार. असा ब्रह्मात्माचा एकता आहे. 244वा प्रश्न, ज्ञान का स्वरूप क्या है. जीव ब्रह्म के अभेद का निश्चय ज्ञान का स्वरूप है. चित्त शुद्धी झाले की नाही. एक्स्ट्रा नॉलेज सांगत आहे इथं मी लिहून घेतले म्हणून. चित्त शुद्धी झालेलं आहे हे कसं कळायचं. प्रपंच को मन न देना और परमार्थ को मन लगाना, हे काय म्हणतात. चित्त शुद्धीचे चिन्ह आहे. प्रपंचावर अजून मोह असेल, गुंतत असेल तर चित्तशुद्धी नाहीये. मन म्हणलेलं आहे, शरीर नाही. शरीर तिकडे असू दे चालतं, मन इतर करता पाहिजे. जसं आई स्वयंपाक करत असते की नाही. लहान बाळ असतो, स्वयंपाक करत असते. स्वयंपाक करत असते पण लक्ष सगळं कुठे असते. बाळाकडे. ते काय घेतो, काय उचलतो, काय करतो. तसं शरीर घरात असू दे, मन कुठे असलं पाहिजे. आत्माकडे. ओके. तसं सांगतात काय. पानी में नाव रहना चाहिए, नाव में पानी नहीं रहना चाहिए.
ओके, पाण्यावर नाव तरंगलं पाहिजे. नावेत पाणी आलं तर बुडून जातो. तसं आपण प्रपंचात राहायला पाहिजे. आपल्यात प्रपंच राहतो. प्रपंच जाणं कुठे आहे? कुठं जाणार तुम्ही? कुठं जाऊन बसला तरी तिथं प्रपंच आहेच. शरीर आहे म्हणजे प्रपंच आहे. म्हणून काय म्हणाले, मन जो आहे जर परमार्थात रमत असेल तर चित्तशुद्धी झाली समजायचं. संसारात रमत असेल तर चित्तशुद्धी नाही, असं एक्स्ट्रा ज्ञान लिहून घेतलं. तर पुढे पहा, जीव ब्रह्माचा अभेद का निश्चय, ज्ञान का स्वरूप है. 245वां प्रश्न, ज्ञान का साक्षात अंतरंग समीप का साधन क्या है? ब्रह्मनिष्ठ गुरु के मुख से महावाक्य के अर्थ का श्रवण ज्ञान का साक्षात अंतरंग साधन है. हे विशेष आहे. पहा, आता मी तुम्हाला लोणचं म्हणलं, काय झालं? पाणी सुटलं का? तोंडात पाणी सुटलं नाही लोणचं म्हणलं? हो, लोणचं म्हणलं तोंडात पाणी सुटलं. मिरची म्हणलं, मिरची ज्याला आवडतं त्याला तोंडात पाणी सुटलं. गोड म्हणल्यावर जसं एक एक शब्दाने आपल्याला ते स्मरण होऊन त्याचा परिणाम आपल्या आपल्यावर होत आहे, तसं इथे काय म्हणत आहेत, ब्रह्मज्ञान कसा होतो? कसा होतो? ब्रह्मज्ञान व्हायला डिरेक्टली साधन काय आहे? की जसं हे पुस्तक आहे असं कोणी सांगितलं. आता नवीन वस्तू जे आपण कधीच पाहिलं नाहीये, त्यांनी काहीतरी, आता हे कसं काय होते, वॅक्सिन, कोरोनाच्या वॅक्सिनचं नाव काय होतं? 2 होते वॅक्सिन. वॅक्सिनचे नाव विसरले. क्वारंटाईन म्हणजे सगळं विसरलं. ते पण गेलं, सगळंच विसरलं. म्हणजे मी नवीन शब्द शोधत आहे की तुम्हाला जे माहीत नव्हतं आणि माहीत झालं. वॅक्सिन तरी माहित होतं का? वॅक्सिन म्हणजे काय? लस. जसं वॅक्सिन म्हणजे लस, हे कसं कळालं? कुणीतरी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं असेल ना, हे बाबा हे लस, हे वॅक्सिन, सांगितल्यावर ज्ञान झालं की नाही? तसं इथे ब्रह्म आणि आत्मा तूच आहे असं जेव्हा सद्गुरूंच्या मुखातून ते शब्द आले आणि आपल्या कानावर पडले, पडल्या त्याचं ज्ञान होतं. हे साक्षात साधन आहे. ब्रह्म आत्माचे एकत्व, गुरुमुखद्वारा एकत्वाचे महावाक्याचं श्रवण केलं, मग हे साक्षात ब्रह्मज्ञानाला कारण आहे. म्हणजे ब्रह्मनिष्ठ गुरु के मुख से महावाक्य के अर्थ क्या श्रवण म्हटलेलं आहे. नुसतं शब्दाचं श्रवण नाही, अर्थाचं ज्ञान व्हायला पाहिजे, हो की नाही? साखर म्हटलं गोड झालं का? जीभ खाल्ल्यावर गोड होतं, हो की नाही? तसं त्या अर्थाचा काय व्हायला पाहिजे? श्रवण झालं तर ज्ञान होतो. पुढे पहा, 246वां प्रश्न, ज्ञान के परंपरा अंतरंग साधन कौन से है? ज्ञान होण्यासाठी परंपरा सांगतात पाहिजे. उत्तर, विवेक, वैराग्य, षट संपत्तीमध्ये शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, मुमुक्षुता, यांना काय म्हणतात? साधन चतुष्टय म्हणतात. इथपर्यंत जे आहे. पुढे पहा, तत्पद और त्वम पद के अर्थ का शोधन. म्हणजे काय? तत्पद म्हणजे कोण? लक्षार्थ वाचार्थ आपण चिंतन केलं पाठीमागे. त्वम पद म्हणजे लक्षार्थ वाचार्थ, हे दोन्हीचं अर्थाचा शोधन म्हणजे काय? तत् म्हणजे कुणाला घ्यायचं, त्वम म्हणजे कुणाला घ्यायचं. आणि पुढे श्रवण, मनन, निधिध्यासन, ये 8 ज्ञान के परंपरा से अंतरंग साधन आहे. अंतरंग आतमध्ये अंतरंग साधन आहे. बहिरंग साधन म्हणजे काय? पूजा, जप, काय सेवा, दान, ते बहिरंग झाले. निष्काम कर्म, आता इथे सांगतात तेच.
247वां प्रश्न, ज्ञान के बहिरंग दूर के साधन कौन है? निष्काम कर्म और निष्काम उपासना आदि ज्ञान के बहिरंग साधन है. निष्काम कर्माने काय होतं? मलदोष दूर होतो आणि निष्काम उपासनाने विक्षेप दोष दूर होतो. मलदोष म्हणजे काय? पाप जे इकडे येऊ देत नाही. विक्षेप दोष म्हणजे आलोय जर साठवून येत नाही, चंचल आहे, मग ते विक्षेप दोष. ते दोन्ही कशाने जातात? निष्काम कर्म आणि निष्काम उपासनाने दूर होतात. पुढे 248वां प्रश्न, ज्ञान के सर्व मिलके कितने साधन है? आता हे सांगितलं तुम्हाला, अंतरंग साधन बहिरंग साधन सांगितलं. ज्ञान के सर्व मिलके 11 वा कछु अधिक साधन आहे. काही जण 11 म्हणतात, काही जण त्याच्यापेक्षा जास्त घेतात. तर वर सांगितलेले 8 अंक दिले ना, विवेक वैराग्य षट संपत्ती, ते सगळे 8 प्लस कुठलं? निष्काम कर्म आणि निष्काम उपासना, हे काय झालं? 10. आणि 11वं काय? महावाक्य उपदेश, म्हणजे डायरेक्ट. जिथे पाठीमागच्या सांगितलं ना, ब्रह्मनिष्ठ गुरु के मुख से महावाक्य के अर्थ के श्रवण, म्हणजे असं एकूण 11 काय आहे? ज्ञानासाठी साधन आहे. साक्षात साधन काय? गुरुच्या मुखात, ब्रह्मनिष्ठ गुरुच्या मुखाद्वारे महावाक्याचा अर्थाचा श्रवण हे साक्षात साधन आहे. त्याच्या पाठीमागे काय आहे? निधिध्यासन, त्याच्या पाठीमागे मनन, त्याच्या पाठीमागे श्रवण, त्याच्या पाठीमागे तत्त्वम पदार्थ, त्याच्या पाठीमागे मुमुक्षुता, मग ते समाधीशर समाधी, त्याच्या पाठीमागे वैराग्य, त्याच्या पाठीमागे विवेक, त्याच्या पाठीमागे निष्काम उपासना, त्याच्या पाठीमागे निष्काम कर्म. म्हणजे हे या अध्यात्माची सुरुवात कुठे होते? निष्काम कर्म, मग निष्काम उपासना, मग विवेक, मग वैराग्य, मग समाधीशर संपत्ती, मग मुमुक्षुता, तत्त्वम पदार्थ शोधन, श्रवण, मनन, निधिध्यासन. मग गुरुच्या मुखाद्वारे तिथं श्रवणामध्ये तो महावाक्य येतो, पण सामान्य ज्ञान होतो तिथे. इथे डायरेक्टली म्हणजे जेव्हा गुरुच्या मुखाद्वारे, ब्रह्मनिष्ठ गुरुच्या मुखाद्वारे तोच ब्रह्म आहे असं जेव्हा त्याला पूर्ण क्लिअर झालं, तर तेव्हा त्याला साक्षात. म्हणजे कसं होतं, काय होतं? श्री विचार सागर ग्रंथामध्ये आपण पाहणार आहोत. तर इति श्री विचार चंद्रोदय वेदांत प्रमेय निरूपण नामिका 15 कला समाप्ता. तर आज 15वा कला समाप्त झाला. मंगलाचरण. ओम चैतन्यं शाश्वतं शांतं व्योमातीतं निरंजनं नादबिंदु कलातीतं तस्मै श्री गुरवे नमः. सर्वश्रुति शिरोरत्न विराजित पदाम्बुजं वेदान्ताभुजमार्तण्डं तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अखण्डानन्दबोधाय शिष्यसन्तापहारिणे सच्चिदानन्दरूपाय रामाय गुरवे नमः. इति मंगलाचरणम्. ओम चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीमज्जगद्गुरु सिद्धारूढ़ स्वामी महाराज की जय. सद्गुरु श्री शिवकुमारेश्वर स्वामी महाराज की जय. भगवती राजराजेश्वरी माता की जय. सकल साधु संत महाराज की जय. जय मंगलम जय नमः पार्वती शिव हर महादेव. आरती करून आपण समापन करूया आणि पुढे विचार श्री विचार सागर साधू निश्चल दासकृत जो ग्रंथ आहे आपण पुढे सुरू करण्यात येईल, त्याचं आपण मेसेज देण्यात येईल. हरिओम.